छोटी छोटी तोडायची एका लिमिट पर्यंतच पोल खोल करायची आहे, लिमिट क्रॉस नाही करायचं, कळलं. आमच्यात एक असं आहे की तो दार लावून जेवतो. डोक्याला तेल लावायचं. किती वेळ घेशील? होतं अरे आत्ता हात धुवून आला ना म्हणूनच हात धुवायला गेलो, म्हणजे हात धुवून आला म्हणून हात. शर्ट आहे आता, हा शर्ट जवळ घेऊन बघावा ना माणसानं, हा लांबून बघा शर्टकडे. मी नाशिकमध्ये शूट करतो, त्याच्यामुळे सगळे एकत्र राहतो, कारण सगळे वेगवेगळ्या शहरातले आहेत ना, त्याच्यामुळे त्याच्यासाठी गिझर ऑन करा, मग त्यासाठी पाणी सोडा, मग त्यानंतर पाणी सोडले हे त्याला सांगा, बादली भरून चालली हे त्याला सांगा. फक्त म्हणजे आम्ही दोघांनी, गौरव आणि मी मिळून त्याला आंघोळ घालायची बाकी राहिली आहे. बाकी फोटोज काढत होतो, बाकी काहीच नाही. आम्ही कुठलाही वेगळ्या दृष्टीने म्हटलेलं नाही, तू गायब होता एवढंच म्हणलं. आणि तिच्या ताटातून तो हिसकावून घ्यावा, तर तिने अख्खा लेग पीस असा चाटून मग तिने दोघांचे वाइब्स मॅच होतात एक दुसऱ्याची, ते मस्ती करत असतात. मग ते दोघं काय करतात, एकमेकांसाठी ना टाळ्या वाजवतात सीन झाला की. आणि ही फक्त ते एवढं एवढं करते, आणि तिने ते तसं केलं, आणि जिथं 100-150 ऑडियन्स गोळा झाला ते सगळे टाळ्या वाजवायला लागले. आणि ती इतकी नमस्कार, कलाकट्टा प्राईममध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आहे पिर्तीचा वनवा पेटला ची टीम, आणि खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. कसे आहात सगळे? अरे मस्त. ही जी एकी आहे ना, म्हणजे ही जी मैत्री आहे ना, ही बघून मी इतका वेळ ही मैत्री बघते आहे ना, तर मला सुचलं काहीतरी की मी यांनाच माईक देऊ. आणि एक छोटंसं टास्क आहे की आता खूप छान मैत्री झाली आहे, बराच वेळ सेटवर एकत्र घालवलं आहे, तर एकमेकांचे खूप भन्नाट असे सिक्रेट असतील तुमच्याकडे, तर एक छोटी छोटी तोडायची छोटी छोटी पोल खोल करायची आहे. तर सुरुवात कोण करतंय? सिक्रेट आहे ना माझ्याकडे. सिक्रेट म्हणजे कशा अर्थी सिक्रेट? मला पोल खोल करायची आहे, ज्याच्याकडे ज्याच्याबद्दल बेस्ट पोल असेल ती खोलायची. दोन वाजतील. एका लिमिट पर्यंतच पोल खोल करायची आहे, लिमिट क्रॉस नाही करायचं, कळलं. काही लोकांनी लिमिट क्रॉस केलेले, सो पोल खोल तशी करावी लागेल. नाही माझं तर अनेक आहेत म्हणजे असे पोल खोल. तर आता उदाहरणार्थ तुझे मैत्रिणी असतील किंवा तुमच्या मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील, तर जेवायला तुम्ही एकत्र बसाल की एकटे जाऊन जेवाल? आणि गप्पा करू ना, त्याच्याने काय होतं, संवाद होतो, मनं कळतात, अजून काय बारीक सारीक गोष्टी करतात. पण आमच्यात एक असं आहे की तो दार लावून जेवतो. मग आता काय जेवतो, नेमकं काय जेवतो? आम्ही खातो तेच तो खातो, पण दार लावून काय खातो, म्हणजे अशी एक शंका मनामध्ये येते. तर असा एक आमच्याकडे एक भिडो आहे. आता तुम्हीच ओळखा बरं कोण असेल तो. मी कपाळाला खूप हात लावला, मी नाहीये. मग जो रिॲक्टच होत नाही तो असावा का? हिचा करेक्ट लुक गेला. तर असं आहे ते. आणि सगळ्यात मोठं सिक्रेट मला ओपन करायचंय. हा, ते तू करच. म्हणजे नाही आहे माझ्याकडे. म्हणजे अशी एकंदर धारणा असते की मुलं लवकर आवरतात आणि मुली लवकर आवरत नाहीत. तर आमच्याकडे एक्झॅक्ट अपोजिट आहे. आमची रसिका 9च्या कॉल टाइमला 8:45ला उठून ती 9:05ला सेटवर रेडी असते, हजर असते. आणि आमचा हेमंत 9च्या कॉल टाइमला 6:30ला उठतो, तरी तो 9:30लाच सगळं त्याचं आवरलेलं. मग साधारण तुला डोक्याला तेल लावायचं किती वेळ घेशील? हा, म्हणजे किती वेळ घेशील? 5 मिनिटं ना. हेमंतला डोक्याला तेल लावायला कमीत कमी 40 मिनिटं लागतात. 5 मिनिटं बाथरूम मधून जर कोणी आंघोळीला जर तो गेला असेल तर दुसरा ठार मेला, त्याचा कॉल टाइम गेला. कित्येक वेळेस असं होतं, अरे आत्ता हात धुवून आला ना म्हणूनच हात धुवायला गेलो, म्हणजे हात धुवून आला म्हणून हात धुवायला गेला. असं कधी पाहिलंय तुम्ही? म्हणजे मला कळतच नाही. अरे आत्ता हात धुवून आला. बरं आरशा, मी जरा लाईव्ह करून दाखवू का? 1 मिनिट, म्हणजे 1 मिनिट. समजा आता हा का कॅमेऱ्यात बघा, कॅमेऱ्यातच बघा. आता समजा तो शर्ट आहे, हा शर्ट आहे. आता हा शर्ट जवळ घेऊन बघावा ना माणसानं, हा लांबून बघा शर्टकडे. थोडा अजून जवळ जाऊन बघा.
हेमंत हात अरे काय कशासाठी हे कशासाठी म्हणजे असं काय कसलं निरीक्षण आहे हे कसलं निरीक्षण आणि मी म्हटलं ना की लग्नानंतर बदल झाला तर मग काय ऑब्झर्वेशन असेल ना त्याचं म्हणजे असं तुम्ही विचार नंदाचं सिक्रेट मला सांगायचं प्लीज. बरं आता मला एक सांगा एक मिनिट मला बोलू दे. कॉन्ट्रॅक्ट तुझं झालं असेल पण मी आता हे गौप्यस्फोट करतोय. आमची पूजा आहे तिचं मॅगी नूडल्सवाल्यांशी कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. ती आता मॅगीची ब्रँड अँबॅसिडर असणार आहे म्हणून ती मॅगीला इतकं प्रमोट करते की ती रोज 2-3 वेळा मॅगी रोज ती खाते. त्याच्यामुळे नाही शेवटी कंटाळून ना त्या आमच्या चहावाल्याने त्या मॅगीवर उंदीर सोडले तेव्हा तिला वाटलं की अरे याच्यावर उंदीर फिरतात ते नको खायला. त्याच्यानंतर तिने दुसरे आयटम सुरू केले म्हणजे त्याचा ताप कमी झालेलाच नाही. उपवास ही गोष्ट किती खातात काय म्हणजे आपण काहीतरी खातो ही बाई आल्यापासून जेवत असते संध्याकाळपर्यंत म्हणजे अगं आता उपवास सोडायची वेळ आली तरी उपवासाचं खाते. आमचा 2चा लंच टाइम होतो 2ला तर ती 1:50ला खात असते. नाही सुरूच होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगा रील बनवण्यात आनंद आहे की एपिसोड आपण जे काम करतो त्याच्यात आनंद आहे. आपण जे काम करतो त्याच्यात ना अहो रील बनवायचा जो उत्साह दांडगा रात्री झोपत नाही उद्या मला काय करायचं त्याचं स्क्रिप्टिंग बिक्टिंग करून सगळं कोण काय करणार इतकं म्हणजे. आणि शूटच्या वेळेस नंदा कुठे अगं हे झोपली क्लोज आहे माझा क्लोज आहे किंवा उठ ना गे असं म्हणजे अशा गमती जमती. हेमंत काहीतरी असतात म्हणून ती झोपलेली असते. नाही पोलखोलच चाललेली आहे. नाही खरंच पोलखोलच चाललेली आहे तर माझी तर खूप झाली आहे. सो राम नाही सुटायचं काय जे खरं तेच बोलणार आहे मी. सो बऱ्याच गोष्टी खोट्या सांगितल्या पण मी खरंच बोलणार. सो राम सरांबाबत सांगायचं झालं तर एक म्हणजे बऱ्याचदा कसं होतं ना की आपण म्हणजे मी सेटवरती डायलॉग्स खूप बोलतो पण एकदा रात्री राम सर म्हणजे ते खूप चांगलं नॉलेज देतात सगळ्यांनाच तर त्यावेळी मग मी विसरून जातो की आपल्याला बोलायला पण येतं. सो असं त्यांचं आहे की ते प्रचंड चांगलं आम्हाला सांगतात रात्रीचं. आणि दुसरी एक पोलखोल मला अशी करायची आहे की आपण म्हणतो की समाजसेवा खूप महत्त्वाची आहे आणि मी खरं तर मला समाजसेवा शब्द आधी माहीत होता तर सेटवरती आलो मग त्याच्यानंतर इंद्रनील मी आणि रूममेट्स आहोत आता गौरव पण आहे आम्ही 3 जण रूममेट्स आहोत. सो मला बेसिकली आम्ही नाशिकमध्ये शूट करतो त्याच्यामुळे सगळे एकत्र राहतो कारण सगळे वेगवेगळ्या शहरातले आहेत ना त्याच्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी एकाच रूममध्ये आम्ही 3 राहतो. आता पुढे क्लिअर. सो मग तर असं रूममेट्स आम्ही 3 जण आहोत आत्ता. सो मग समाजसेवा मी तिथं शिकलो. कशी शिकलो तर सुरुवातीला मी माझा एकटा आवरायचो उठायचो पण त्याच्यानंतर मग हळूहळू कळायला लागलं की अरे इंद्रनील उशिरा उठतोय मग त्याच्यासाठी गिझर ऑन करा मग त्यासाठी पाणी सोडा मग त्यानंतर पाणी सोडले हे त्याला सांगा बादली भरून चालली हे त्याला सांगा. फक्त म्हणजे आम्ही दोघांनी गौरवाने मी मिळून त्याला आंघोळ घालायची बाकी राहिली आहे. बाकी आम्ही सगळी समाजसेवा शिकलेलो आहे म्हणजे एक नाही राम सरांसाठी प्रेमाने करतो आपण सगळं याच्यासाठी पण. सो असं आम्ही समाजसेवा शिकलो गौरव आणि मी दोघंही. म्हणजे ही याची पहिली सिरियल आहे आणि माझी 6वी-7वी आहे पण तरी समाजसेवा मी अजूनही करतो. 8 झाल्या. ही त्याची 8वी सिरियल आहे. नशीब मी पहिल्या सिरियलमध्ये समाजसेवा शिकलो. नाही म्हणजे काय बोलणार मी यामध्ये काही तथ्य असं काही फार नव्हतं पण तसं मी वेळेतच आवरतो ना पण म्हणजे यावर तुझ्या वेळेत आवडतोस लोकांच्या वेळेत ते अर्जुनच्या सोयीने असतं. आता सुद्धा जवळजवळ 2 तास गायब होता की नाही आम्ही वेड्यासाठी त्याच्या सोयीने गायब त्याच्या सोयीने तो गायब असं आहे. मी फोटोज काढत होतो बाकी काहीच नाही. आम्ही कुठलाही वेगळ्या दृष्टीने म्हटलेलं नाही तू गायब होता एवढंच म्हणतो. फोटो काढ निगेटिव्ह काढ पण तू पण ठीक आहे म्हणजे आता काय बोलणार मी बोलायसारखं राहिलंच नाही. एक म्हणजे मी खरं तर नाही बाजूच नाही बरं रसिकाबद्दल बोलायचं. हा तर रसिकाची एक पोलखोल अशी आहे की तुम्हाला ती आत्ता इतकी ॲक्टिव्ह दिसते तशी आहेच ती सीनमध्ये ती प्रचंड ॲक्टिव्ह असते पण सीन सोडून जर तुम्ही तिला कधी सेटवरती पाहिलं तर ती तिच्यामध्ये इतकी मग्न झालेली असते की आपण जर तिला एखादा प्रश्न विचारला प्रश्न सोडा आपण एखादं सहज येता जाता आवाज जरी दिला ना तरी ती
म्हणजे तुम्हाला एकतर ती उत्तर देतच नाही आणि दिलंच उत्तर तर कमीत कमी 3 ते 4 सेकंद प्रत्येक वेळी लागतात तुम्हाला. आणि हे तिने उत्तर नाही दिलं याचा अर्थ ती चिडली वगैरे असं काहीच नाही, तिला द्यायचं नसतं असंही नाहीये, ती स्वतःमध्ये मग्न असते, अशी रसिका आहे. आणि रसिकाने एकदा रसिकाला चिकन खूप आवडतं, म्हणजे खूप म्हणजे अत्यंत प्रिय आहे तिच्यासाठी, आणि त्यात लेग पीस चिकनचा. तर एकदा आम्ही कोणी तो घ्यावा तिच्या आधी आणि तिच्या ताटातून तो हिसकावून घ्यावा, तर तिने अख्खा लेग पीस असा चाटून मग तिने सगळं उष्टवून ठेवलं कोणी घेऊ नये म्हणून. तो उष्टवून शब्द चांगला होता. आणि आता रसिकाबद्दल विषय निघालाच आहे तर एक गंमत सांगेन की आता हेमंत जसं म्हणाला की ती तिच्या तंद्रीत असते, मग्न असते. आता परवाच आम्ही डायनिंग टेबलचा सीन करत होतो आणि मामा हे पकड असं, आणि ती बसली होती अशी, आम्ही सगळे एकत्र सीन करत होतो, सर समजवत होते, रिहर्सल झालेली, आता टेक थोड्या वेळात सुरूच होणार होता. ती अशी बसली होती आणि ती तिच्यात मग्न. हे असं ती मध्येच काहीतरी करते आणि आम्ही कोणीतरी पाहतो आणि फुटतो आणि शांत बसलेली असते आणि थोडा जास्त वेळ घेतो. पण इंद्रनीलचं एक सिक्रेट आहे. एकदा म्हणजे आम्ही खूप शूट करून दिवसभर शूट करून आम्ही झोपून जातो 12-1 वाजता. तर हा इंद्रनील एकदा 3:45 वाजता, पहाटे 3:45 वाजता माझ्या बाजूला झोपलेला, मध्येच मला झोपेत आवाज आला, हा माझा OS आहे का? म्हटलं माझा OS. आम्ही उठलो तर हा इंद्रनीलला म्हटलं, इंद्रनील अरे बाबा माझा OS लागलाय रात्री पहाटेच्या 3:45 वाजता. आणि उठून तो बसला असा, आणि 3:45 वाजता कोणीतरी असे डोळे उघडे ठेवून कुणाशी बोलतंय, म्हणजे कोणी नाही आहे समोर, तर ऑब्व्हियसली भीती म्हणजे वाटच लागलेली. आणि त्याच्यानंतर तो मला काही न बोलता कुणाशी तरी बोलत झोपून गेला. पुढचा 1.5 तास मी जागा होतो. हे मला काहीच आठवत नाहीये, खरंच सांगतो, नाहीच आठवणार. आता सगळे पोलखोल झाले, पण एक चांगली गोष्ट छोटीशी सांगावीशी वाटते की दोघांना खूप काम असतं बेसिकली लीड असल्यामुळे. तर त्यांनी स्वतःसाठी अशा बऱ्याच गोष्टी ठरवलेल्या आहेत की ते एन्जॉय करत असतात सेटवर. दोघांचे वाईब्स मॅच होतात एक दुसऱ्याशी, ते मस्ती करत असतात. मग ते दोघं काय करतात, एकमेकांसाठी ना टाळ्या वाजवतात सीन झाला की. आणि ही गोष्ट जेवढी गमतीशीर आहे ना तेवढीच मला पर्सनली एकदा जाणवलं होतं की ते एकटेही रसिका कोणाचा सीन बघत उभी असेल आणि समजा मामांचा क्लोज आहे, माझा क्लोज आहे, कोणाचं झालं की ती टाळ्या वाजवते. सुरुवातीला आम्हाला वाटायचं खरंच चांगलं होतंय. म्हणजे एक आहे की असाच आमचा आउटडोअर सीन होता रसिकाचा माझा, आणि खूप ऑडियन्स म्हणजे पब्लिक तिथं गोळा झालं होतं आणि तिला सवय अशी फक्त ती एवढं करते आणि तिने ते तसं केलं आणि जिथं 100-150 ऑडियन्स गोळा झाला ते सगळे टाळ्या वाजवायला लागले. आणि ती इतकी गंमत आली होती की एकतर मला माहिती आहे तो टेक ठीक झालेला आहे, ह्यालाही माहिती आहे, पण ती सवयीमुळे तो, आणि तिथं रसिकाला सोडून माझ्याबरोबर खूप लोकांनी फोटो काढले. आजच्या या चर्चेमध्ये ना आमचा एक अत्यंत जिवलग विजय नाही आहे. विजय शिंदे मामा असते तर म्हणजे आता हा म्हणजे कोल्हापूरला गेलेले आहेत, ते कोल्हापूरला गेलेले आहेत. दीपू मामा आमचा, हां, तो एकदम धमाल व्यक्ती आमच्याबरोबर असते नेहमी. आज आम्ही दीपू मामालाही मिस करतोय आणि आमच्या इतर टीमला सुद्धा आम्ही सगळ्यांना मिस करतोय आम्ही. आणि हां, आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे आहोत, परंतु ते आमच्यासोबतच आहे असं. बापरे, म्हणजे हसून माझ्या डोळ्यात पाणी आलंय आता. पण खरंच म्हणजे मला असं वाटतंय की अजून समाधान झालेलं नाहीये, पण वेळ कमी आहे. पुन्हा भेटू आणि अजून भारी पोलखोल करू. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.